ते मुलींना धमकावलं जातंय किंवा आणि विद्यापीठामध्ये त्यांनी आणखी एक कार्यक्रम घेतलाय आज वंदे मातरम या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काउंटर म्हणून भाजपनं प्रचंड ताकद लावली आहे तिथे. ते वंदे मातरम म्हणतात आहे तर त्यांचं आम्ही स्वागतच करतो, धन्यवाद करतो. त्यांचे जे पूर्वज होते RSS पहिलेचे, त्यांनी वंदे मातरमचा विरोध केलेला आहे. त्यांनी या देशाच्या तिरंग्याचा अपमान केलेला आहे. 53 वर्ष या देशात त्यांनी फडकवला नाही. ते आता तोच तिरंगा हातात घेऊन फिरतात. त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्हाला विरोध करायचं कारण नाही. पण यांनी आम्हाला वंदे मातरम गाऊन हे आम्हाला सांगतात की ते स्वतः देशभक्त आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा देशभक्तीचा आव त्यांनी दाखवला नाही पाहिजे. हा आपल्या प्रत्येक देशवासियांना वंदे मातरम म्हणणं हे अनिवार्य आहे. आपण सगळ्यांनीच म्हटलं पाहिजे. आणि राहिलं BPPच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काल NUCच्या मुलीवर अत्याचार करण्याचं काम झालं, त्यांचे केस ओढण्यात आले, कपडे फाडण्यात आले, हे खऱ्या अर्थानं एक किती खालच्या लेवलवर भाजप गेलं. आणि उलटं आमच्याच NUCच्या मुलामुलींवर गुन्हे दाखल करण्याचं पाप हे लोक करतात आहेत. पोलीस सत्तेमध्ये बसलेल्या लोकांच्या दबावाखाली हे सगळं आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करताय, हे दुर्भाग्य आहे. कारण की मुलामुलींचं त्यांचं आयुष्य बर्बाद करणं हाच भाजपचा मूळ मंत्र असेल तर मला वाटतं की या पद्धतीचे जबरदस्ती गुन्हे दाखल करून ते काय दाखवायचा प्रयत्न करतात मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की जितका मुलांवर आणि मुलींवर अत्याचार करण्याचं आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न हे लोक करतील, जसं जंतर मंतरवर ज्या घटना झाल्यात आणि त्यात JNGच्या दबावाच्या नंतर देशभरामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका अशा पद्धतीचं केंद्र सरकारला सांगावं लागलं, तर उद्याच्या काळात महाराष्ट्रातील जंतर मंतरपेक्षाही मोठं वादळ या JNGचं झालं तर त्याचे सगळे परिणाम फडणवीस सरकारला पण भोगावं लागेल. आणि म्हणून असे खोटे गुन्हे दाखल त्यांनी करू नये एवढाच माझा त्यांना सल्ला. सकाळपासून भाजपकडनं या कार्यक्रमावर टीका करण्यात येते की जे सदस्य या कार्यक्रमाला येणार आहेत त्यांना ते पैसे वाटते असा आरोप थेट भाजप. मला असं वाटतं की ही जी प्रथा आहे ती भाजपचीच आहे. मोदींची सभा असेल, अमित शहाची असेल, फडणवीसची असेल, त्यांना पैसे देऊन लोक गोळा करावं लागतात. हे आपण सगळं पाहतो. अनेक माध्यमातही आपल्याला ते पाहायला मिळते. तर मला असं वाटतं की त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत काँग्रेसला लावून त्याला बदनाम करायचं काम ते करतात आहेत. कार्यक्रम संध्याकाळी आहे, इथं येणारे मुलं मुली आपल्याला भेटणारच आहे. तर किती पैसे घेऊन आले ते त्यांनाच विचारलं तर ते सांगतीलच तुम्हाला. काँग्रेसला पैसे देऊन लोक गोळा करावं लागत नाही. राहुलजींच्या नेतृत्वावर आज JNGचं तरुणींचा विश्वास आहे. आणि राहुलजीला ऐकण्यासाठी आणि त्यांचं मुलामुलींचं मत ऐकण्यासाठी राहुलजी इथे येतात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं की आम्ही लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता हे रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलेलं आहे. त्या ऑनलाईनमध्ये तर पैसे दिले जात नाही. आता हे मुलं मुली मोठ्या प्रमाणात त्यांनी रजिस्ट्रेशन स्वतः केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की घाबरलेली अवस्था जी भाजपची आहे ते या पद्धतीचं स्टेटमेंट करून ते लोक एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. आज देशातल्या तरुणींचं भविष्य अंधकारमय आहे. त्याला प्रकाशाकडे नेण्याचं काम राहुलजी करतात आहेत. आणि म्हणून मुलांचं आणि मुलींची मोठी गर्दी आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. काल झालेल्या कार्यक्रमानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील झाले, काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. तर मला तुम्हाला सांगितलं भीतीमुळे करावं लागतात आहे. एक दबाव निर्माण करायसाठी त्यांना करावं लागतंय. पण हा अत्याचार जो चालू झालेला आहे, खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे त्याचे परिणाम फडणवीस सरकारला भोगावं लागते. पुढे कार्यक्रम टिप्पणी